पुढा पैस पारोखे, माविल स्मरावे ते ठाके, ऐसिया सरिसिया भूमिके समाधी राहे. मग ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी का? मग इतक्या लवकर समाधी घेण्याचं नक्की कारण काय असावं? इथे तर्क लावण्यापेक्षा श्रद्धा आणि प्रेम फार आवश्यक. समाधी संजीवन हरिपाठ. समाधी या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे शरीराशी जोडलेला नाही. हे असल्या मशीन्सने हे संजीवनत्व किंवा मग ह्या एनर्जीज व्हायब्रेशन्स चेक करता येतील का? म्हणजे आपण एका डिवाइन एनर्जीच्या बाबतीत बोलतोय, जिचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज, आणि तिचं मोजमाप करताना आपण तिला मटेरियलिस्टिक मोजमाप लावतो. आम्हाला हे कळलंच नाही की ज्ञानोबा तुकोबा काय आहे. तो देवता जो आहे ना, तो नुसता त्या मंदिरात नाही, आम्हा वारकऱ्यांच्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. मशिनींना माणसात परत आणण्याचं कार्य ज्ञानोबा करतात, तुकोबा करतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे किंवा संजीवनत्वाचं उदाहरण देणारं काही सजीव प्रमाण असं आहे? महाराष्ट्राची ओळख जर कुठली असेल तर ती ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा. त्या वारीमध्ये सर्वत्र माऊली असते. म्हणजे कोणी जरी म्हटलं ना की ज्ञानेश्वर महाराजांनी 22व्या वर्षी अवतार संपवला, आम्हाला ते मान्यच नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीसाठी आळंदी हे ठिकाण निवडण्याचं काय प्रमुख कारण असावं? आळंदीची खरी व्याख्या आहे अलम ददाती इति आलम. यावत सूर्यचंद्र दिवाकर, की ज्ञानदेव हे सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत राहतील आहेत, नव्हे सूर्यचंद्र तोपर्यंत आहेत जोपर्यंत ज्ञानदेवांची स्मृती या जगात आहे. अहो, आपण संजीवन बद्दल पॉडकास्ट करतोय, 750 वर्ष झाले, अजूनही आहेत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे टी टॉक्स मराठी या पॉडकास्ट चॅनलमध्ये. महाराष्ट्र ही संतांची भूमी. महाराष्ट्राची लोकसंस्कृती खऱ्या अर्थाने ज्यांनी निर्माण केली ते श्रेष्ठ संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी आळंदी या गावामध्ये आहे. या संजीवन समाधीबद्दल माहिती देण्यासाठी हा विशेष पॉडकास्ट आपण आयोजित केलेला आहे. आणि या पॉडकास्टमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराचे प्रमुख विश्वस्त श्री योगी निरंजननाथ महाराजजी. नमस्कार. रामकृष्ण हरी. योगीजी, सबंध भारतामध्ये अनेक महापुरुषांच्या समाधी आहेत. या सर्व समाधींपेक्षा संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधीचं वेगळेपण नक्की काय आहे? सर्वात पहिले काय की समाधी हा शब्द आपल्याला इतर भारतांमधल्या कुठल्याही साहित्यामध्ये पाहायला मिळत जरी असेल ना, तरी मला असं वाटतं की ज्या संस्कृतीच्या बाबतीत, ज्या राज्याच्या बाबतीत आपण बोलतो आहे, ज्या संप्रदायाच्या बाबतीत बोलतोय आणि ज्या महापुरुषाच्या बाबतीत, संताच्या बाबतीत आपण बोलतोय, त्याच्या लेखी समाधी या शब्दाचा मूळ अर्थ काय तो पहिले आपण पाहायला पाहिजे. नुसतं समाधी हा शब्द आपल्याला त्याची उकल करून काही मिळणार नाही, परंतु तो समाधी हा शब्द त्या संतांनी स्पेसिफिकली एलॅबरेट करताना त्याला कुठली धार दिलेली आहे, वैचारिक खोली किती आहे ते पाहावं लागेल. महाराष्ट्राची ओळख जर कुठली असेल तर ती आम्ही नेहमी म्हणत असतो की ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा. अगदी बरोबर. आणि आम्हाला असंच वाटतं की मराठीचं आजही जे मातृत्व आहे ना, मायपण आहे, ते कुठेतरी माऊली या शब्दांमधून झरतं. आणि म्हणून मराठीला आम्ही जेव्हा मायबोली म्हणतो ना, तेव्हा त्या मराठीला कुठेतरी ज्ञानोबांच्या या आर्द्रतेचा, मातृत्वाचा स्पर्श झालेला असतो. त्यामुळे ती खऱ्या अर्थाने आपली मातृभाषा होते. आणि मातृभाषा या शब्दाचा अर्थ आम्हाला एवढंच करता येईल की आम्हाला ती आमच्या आईने शिकवलेली आहे. आणि अखंड महाराष्ट्राची आई जर कोणी असेल ना, अखंड महाराष्ट्राला मातृत्व जर कोणी दिलं असेल तर ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी. म्हणजे हेच ज्ञानेश्वर महाराज जेव्हा साहित्य क्षेत्रात पुढे जातात आहे, तुम्हा आम्हाला शिकवण देण्याची तयारी ठेवतात आहे, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज या कृष्णाला, जो प्रत्यक्ष पांडुरंग म्हणून अवतारित झालेला आहे, त्याला सुद्धा मातृत्वाची म्हणजे विठाईची उपमा देतात. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज हे निव्वळ मातृत्व आहे बरं का, आईची निर्झर माया. आता समाधी हा शब्द आपण चर्चेला जेव्हा घेतला तेव्हा समाधी हा शब्द खरंच मूळ ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यामध्ये, संत साहित्यामध्ये कुठल्या प्रकारे प्रकाशित झालेला आहे, तर त्यासाठी तुम्हाला ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय पाहावा लागतो. आता या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज एका ओळीमध्ये समाधीची व्याख्या करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पुढा पैस पारोखे, माविल स्मरावे ते ठाके, ऐसिया सरिसिया भूमिके समाधी राहे. समाधी या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे शरीराशी जोडलेला नाही. पुढा पैस पारोखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिया सरिसिया भूमिके समाधी राहे. हा सर्व विचारांचा आणि काळांचा कुठेतरी थांबणारा
एका योग्याच्या उत्तमतेच्या उच्च अवस्थेचा मानसिक, ज्याला आपण म्हणतो ना सायकोलॉजिकल प्रवास आहे. ज्ञानोबराय महाराज म्हणतात, पुढील पैसे पारुखे, त्याला पुढलं काहीच सुचत नाही किंवा त्याला पुढल्या भविष्याशी सुद्धा काही तरतूद नाही. मागील स्मरावे ते ठाके, मागलं जेवढं आहे ना, पास्ट भूतकाळ, तो सुद्धा त्याच्यासाठी शून्य झालेला आहे. तो वर्तमानात स्थिर झालेला आहे. आणि ती स्थिर होण्याची भूमिका पण कशी आहे माहितीये का, ऐसिया सरिसिया भूमिकी, म्हणजे ती सहज आहे बरं का. त्याला कुठेही आटापिटा करण्याची गरज पडली नाही. खरं तर वारकरी संप्रदायाचं जे पूर्ण तत्वज्ञान आहे ना, ते शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जी एक पद्धत होती, ती इथे आपल्याला लक्षात येतं बरं का. वारकरी संप्रदायामध्ये कुठेच आटापिटा नाही. बरोबर. जे काही आहे ते सगळं खेळीबिळी, आनंदाने आणि सहज आहे. बरोबर. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो ना की जरी कृष्णाने वृंदावनामध्ये आताच्या पद्धतीमध्ये आपण म्हणू उत्तर भारतात लीला केल्या असतील, सर्व सवंगड्यांना सोबत घेऊन खेळ केले असतील, तरी ते आजही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात या वारकरी संप्रदायापायी रोज साजरे होतात, रोज घडतात. तो कृष्ण, तो कान्हा, तो गोपाळ जितका वृंदावनामध्ये खेळला नसेल ना, तेवढा आजही आमच्या वारकऱ्यांच्या पावलांमध्ये खेळतो, वारीमध्ये चालतो, आनंदाने विभोर होतो. मग समाधीचा अर्थ आम्ही इथेच लक्षात काय घ्यावा की आम्ही असे म्हणतो ना की उच्च स्थितीतल्या योगाला वर्तमानच असतं, फक्त तो नाऊ मध्ये जगतो, आज जगतो. कबीर महाराज जे म्हणतात ना की कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी बहुरी करेगा कब. हा जो आत्ताचा क्षण आहे ना, हा आताचा क्षण कधीच उद्याचा होत नसतो. तुम्ही जो श्वास घेताय तो आज घेताय, या क्षणाला घेताय, म्हणून आयुष्य चालू आहे ना. समाधीची व्याख्या करताना मला तरी असं वाटतं की इथे ज्ञानेश्वर महाराज योग्याची ती परमोच्च अवस्था सांगतात की त्याला वर्तमानाची चिंता नाहीये, असं नाही, तो वर्तमानात स्थित आहे. पण वर्तमानात स्थित असताना त्याला भविष्याची कुठेही चिंता नाही आणि भूतकाळाची कुठेही चिंता नाही. कारण काही ज्याला सायकोलॉजिकल इन्व्हेस्टमेंट म्हणतो ना आपण, ती काय माहितीये का, भविष्याची नुसती चिंता करणं हे तोपर्यंत फलित नाही जोपर्यंत तुम्ही वर्तमानात व्यवस्थितपणे त्याची तरतूद करत नाही. बरोबर. आम्हाला जी साधना करायची आहे ती आज या क्षणाला करायची आहे, ती पोस्टपोन करून चालणार नाही. माझी साधना काल कितपर्यंत घडली त्याच्यावरून मी रिझल्ट ओरिएंट करू शकत नाही. मला क्षणोक्षणी ती साधना घडावी लागेल आणि त्याच्यातून जो प्राप्त होणारा आनंद आहे ना, तो कालचा नाहीये, तो जुना नाहीये, तो नवीन येणारा नाहीये, तो आजचा आहे, नित्य नूतन आहे. ही समाधीची खरी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली 6व्या अध्यायामधली 60वी ओवी आहे बरं का. मग आता हा समाधी शब्द जो आहे तो कालोघानी शरीराच्या संपण्याच्या, त्याच्या शेवटल्या किंवा त्याच्या शेवटल्या तजविजीच्या बरोबर जोडला गेला. आणि आदराने आम्ही काय म्हणत गेलो, समाधी 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 समाधी. आता अगदी उदाहरण द्यायला झालं तर आताच्या काळात जे काही संत प्रभूती होऊन गेले, काही शारीरिक व्याधींमुळे गेले, परंतु आम्ही असं थोडे म्हणणार आहे तिथे संत शारीरिक व्याधीने येईल, आम्ही काय म्हणणार, आम्हाला त्यांच्या समाधीवर जायचं. बरोबर. तो आदरपूर्वक भाव आहे, कारण की आम्ही संतांना देवस्वरूप मानतो. त्याचं प्रमाण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आजकाल नवीन विषय सुरू झालेत की मग ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी का. हो, पुष्कळशा ठिकाणी तुम्हाला संजीवन हा शब्द समाधी सोबत लागताना मिळतो. आपण इथे कुठे स्पर्धे करता नाहीये आणि आपण कोणाची तुलना कोणाशीच करणार नाही, कारण काही भेदाभेद भ्रम अमंगळ. पण मला असं वाटतं की जेव्हा संपूर्ण विश्वामध्ये समाधी हा शब्द जेव्हा प्रचलित आला आणि त्याचा संबंध कुठेतरी सगुणाच्या म्हणजे देहाच्या संबंधात आला, त्यावेळेस त्याला संजीवन हा जो शब्द लागला असेल, अगदी खात्रीने सांगतो, तो संत श्रेष्ठ ज्ञानोबराय महाराजांच्या बाबतीत. बरोबर. तर संजीवन हा शब्द तुम्हाला सर्वात पहिले आमच्या हरिपाठामध्ये सापडतो. समाधी संजीवन हरिपाठ. परंतु ज्ञानेश्वर महाराजांचं एकंदरीत प्रगाढ व्यक्तिमत्व पाहिलं आणि तेवढंच सहज व्यक्तिमत्व जर पाहिलं तर संजीवन या शब्दाचा अर्थ आपल्याला निरंतर आणि नित्य नूतन असा धरावा लागेल, की ज्याला आरंभ पण नाही आणि ज्याला अंत पण नाही. ज्ञानोबराय महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये स्वसंवेद्या जे म्हणलेलं आहे ना, ओम नमो जे आद्या, ते आद्य अखिल आहे. वेद प्रतिपाद्या, वेदांनी सुद्धा त्याच प्रतिपादन केलेलं आहे. आणि ते कसं आहे, जय जय स्वसंवेद्या, ते स्वसंवेद्य आहे.
त्याला कोणी निर्माण पण करू शकत नाही, त्याचं कोणी निर्दालन पण करू शकत नाही, त्याला कोणी स्वीकार पण करू शकत नाही, त्याला कोणी नकार पण देऊ शकत नाही. ते स्वसंवेद्य स्वयंभू आहे. इट इज लिमिटलेस. बट जेव्हा तुम्हाला ते कॅप्चर करायचंय किंवा जेव्हा तुम्हाला ते साध्य करायचं तेव्हा ते सहज आहे. आता ही संजीवनाची व्याख्या परत सोडवायची जर असेल तर तुम्हाला हे पण लक्षात घ्यावं लागेल की ज्ञानेश्वर महाराजांना आम्ही ज्ञानियांचा राजा गुरु महाराज असं म्हणतो. योगिया दुर्लभ म्हणतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे सद्गुरु निवृत्तीनाथ दादांकडून दीक्षित झालेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रा ज्ञान गोरक्षासी दिदले गोरक्ष ओळला गहनी प्रती गहनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले. अगदी ना आदि गुरु शंकरा म्हणजे भगवान आदिनाथांपासून मच्छिंद्रनाथांकडे, गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांकडून बालयती गुरु गोरक्षनाथांकडे, गोरक्षनाथांकडून ग्रहणनाथ म्हणजे गहरीनाथांचं मूळ नाव ग्रहणनाथ आहे बरं का. ग्रहणनाथांकडे ती परंपरा आली आणि ग्रहणनाथांनी निवृत्तीनाथांना कृष्ण भक्ती सहित हा वैष्णव संप्रदाय वारकरी संप्रदायाची अनन्य शाखा म्हणून स्वतंत्रतेने पुढे न्यायची आज्ञा केली. तो जरी नाथ संप्रदायाची शाखा असला तरी तो नाथ संप्रदायाची शाखा असून देखील तेवढाच स्वतंत्र आहे. पण जेव्हा ही परंपरा ग्रहणनाथांकडून निवृत्तीनाथांकडे येते आणि निवृत्तीनाथांकडून ज्ञानदेवांकडे येते तेव्हा नाथ संप्रदायाचं पहिलं तत्वज्ञान आहे हठयोग. योगाचे पण अनेक उत्तम प्रकार आहे. हठयोग आहे, राजयोग आहे, लययोग आहे, नाद योग आहे, बिंदू योग आहे, सिद्ध योग आहे, अनन्य योग आहे, असे खूप योग आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा दीक्षित केल्या गेलं नाथ संप्रदायामध्ये त्यांचा अनुग्रह झाला तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना योगाच्या या सगळ्या स्थिती अवगत होत्या. मग आता हे सगळं पाहत असताना जेव्हा ज्ञानेश्वर महाराज स्वतः गुरूंच्याकडे दादा गुरु निवृत्तीनाथांकडे समाधी घेण्याची परवानगी मागतात त्यावेळेस आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ते स्वतःचं रूप बदलतात. भौतिक शरीराचा त्याग हा शब्द इथे योग्य नाही. म्हणजे कोणी जरी म्हटलं ना की ज्ञानेश्वर महाराजांनी 22व्या वर्षी अवतार संपवला, आम्हाला ते मान्यच नाही. म्हणून संजीवन शब्द आहे ना. आणि आपण जेव्हा त्याला लिमिट लावतो ना तेव्हा आपण कुठेतरी संजीवन या शब्दाला स्वतःच खोडतोय बरं का. आपल्याला अर्थच कळलेला. बरोबर. एक दुसरं प्रमाण तर अजून फार सुरेख आहे की ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणजे काय माहित आहे का. माझे श्वासोश्वासही प्रबंध व्हावे. ज्ञानोबराय महाराज म्हणतात की या ज्ञानेश्वरीतला प्रत्येक प्रबंध प्रत्येक ओवी जी आहे ना ती माझा श्वास आहे. मग तसं जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा कोणीतरी अनन्य भावनेनी प्रेमळपणाने म्हणजे एक पुत्र म्हणून ज्ञानोबराय महाराजांचा एक अनन्य पाईक म्हणून भक्त म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करतो तेव्हा त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानदेव श्वास घेत असतात. म्हणजे ते आजही संजीवन नाही का. आहे नक्कीच. 750 वर्ष होऊन गेलेत तरी ज्ञानदेव अजूनही तुमच्या आणि आमच्या जवळचे आहेत ना. नक्कीच. अजूनही माऊलीचा कळस पाहिला की तुमच्या डोळ्यात पाणी येतं की नाही. अहो अनेकदा पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाकडे पाहिल्यानंतर सुद्धा आपण माऊली म्हणून डोळ्यातून जेव्हा अश्रू काढतो तेव्हा ती जी माया आहे, ती जी करुणा आहे, ती जी दया आहे, तो जो अर्णव आहे तो संजीवन नाही का. तो कालचा आहे, तो या क्षणाचा आहे. याला संजीवन म्हणतात. आणि म्हणून आम्ही जे म्हणतो ना की संतांचं साहित्य जे आहे हे अजरामर आहे. आम्हाला एका फार ज्येष्ठ वारकऱ्यांनी खूप सुंदर सांगितलं होतं की एखाद्या संजीवन शब्दाची व्याख्या करत असताना ती कशी करावी. तर आपण कुठली अत्युच्च गोष्ट जर समजा उदाहरणादाखल घ्यायची असेल तर आपण म्हणतो यावत सूर्यचंद्र दिवाकर, म्हणजे सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत. संजीवन या शब्दाची व्याख्या करत असताना आम्ही म्हणू की ज्ञानदेव हे सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत राहतील आहेत. नव्हे सूर्यचंद्र तोपर्यंत आहेत जोपर्यंत ज्ञानदेवांची स्मृती या जगात आहे. वा. आणि ती राहणार. काल नाही आणि उद्या पण नाही, आज या क्षणात. आणि आपण पदोपदी आज जगतो. तुम्ही भूतकाळातली जरी गोष्ट सांगायला गेले, वर्तमानातली जरी गोष्ट सांगायला गेले, भविष्यातली जरी गोष्ट सांगायला गेले तरी आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. सांगणारा आणि अनुभवणारा जो काळ आहे त्याच्या बाबतीत विदित करणारा जो काळ आहे तो आजचा आहे. तो कधीच पुरातन नसतो. बरोबर. त्याला परंपरा असते पण तो कधीच पुरातन
तेव्हा ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचत असताना आम्ही त्या संजीवनाचा, त्या स्मृतीचा वारंवार अनुभव करतो. ज्ञानदेवाने जेव्हा निवृत्तीनाथांना परवानगी मागितली की दादा आम्हाला समाधी घ्यायची आहे, त्यावेळेस त्यांची वृत्ती जी आहे ती अत्युच्च अशा योग स्थितीमध्ये आरूढ झालेल्या त्या ज्ञानयोगेची आहे. त्यांना सगुणातून निर्गुणाकडे जायचंय. मग आता हे पहिलं उदाहरण आहे का? आम्ही जेव्हा विचारलं ना ज्ञानदेवांना की निवृत्ती कोण आहे तो, त्यावेळेस ज्ञानोबा अगदी सहजपणे आम्हाला सांगतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. म्हणजे ज्ञानदेवांच्या लेखी त्यांच्या गुरुची सुद्धा जी व्याख्या आहे ना, ती एका मॅनिफेस्टेशन सगुणापुरती, एका व्यक्तीपुरती, एका चित्रापुरती, एका पोस्चरपुरती नाही बरं का. त्यांच्यासाठी निवृत्तीनाथ म्हणजे तोच स्वसंवेद्य. म्हणून आम्ही कधी पण जेव्हा एका ज्ञानदेव नामक शिष्याच्या कडून निवृत्तीनाथ नामक गुरूंचं वर्णन ऐकायचा प्रयत्न करू ना, तेव्हा आम्हाला अमृतानुभवाची पहिली संस्कृताची ओवी पाहिली पाहिजे. आणि आपल्याला अजून एक लक्षात येत नाही की संजीवनाचा अर्थ करत असताना आपण एवढं जास्त का बरं बोलतोय. म्हणजे ज्ञानदेवांनी समाधी घेतली का? हो, ते आजही समाधीस्थ आहेत. काल घेतली का? नवे ते आजही समाधीस्थ आहेत. इथे तर्क लावण्यापेक्षा श्रद्धा आणि प्रेम फार आवश्यक आहे. संजीवन या शब्दाचा अर्थ चिरंतन, निरंतर, नित्य, नूतन आणि आज आहे. आणि समाधी हा शब्द परत इतरांसाठी काय असेल आम्हास माहित नाही, परंतु जेव्हा समाधी हा शब्द सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत आम्ही जेव्हा वापरू, तेव्हा आम्ही त्या समाधीला कुठेही ज्ञानदेवांच्या शरीराशी, त्या तेवढ्या मूर्तीशी, त्या तेवढ्या आपण ज्याला म्हणतो ना फिजिकल आयडेंटिटीशी कधीच जोडणार नाही. ते आजही आहेत. योगीजी, आपण आता ज्या संजीवन समाधीचं दर्शन घेतो, नक्की त्या समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं स्वरूप कुठल्या प्रकारे आहे? आता काय होतं, खूपशे लोक क्युरिओसिटी पाहिजे, उत्सुकते पाहिजे आपल्याला विचारतात. म्हणजे आम्ही सुद्धा काही ठिकाणी जातो तेव्हा म्हणतात की का हो खरंच तिथे ज्ञानेश्वर महाराज आहेत का? मला कधी कधी हसू येतं बरं काय. म्हणून मी तुम्हाला सांगताना एक वाक्य वापरलं की स्वसंवेद्य. त्याला इंग्रजीमध्ये खरं तर दुसरा शब्द नाही बरं का. फॉर द सेक ऑफ डेफिनेशन कुठेतरी व्याख्या करायची आहे, नवीन पिढीला सांगायचं आहे, म्हणून त्याचा ट्रान्सलेशन जर करायचं असेल तर आपण त्याला म्हणू की ऑटोनॉमस. तर स्पष्ट सांगतो बरं का, तिथे ज्ञानदेवच असतील, नवे आहेत. आता याचा 2 भाग आहे. ते श्रद्धेने पहा, मायेने पहा, मातृत्व म्हणून पहा. आता योगाच्या दृष्टीने पाहू. खरं तर आपण ज्याच्या बाबतीत बोलतोय ना, तो सामान्य व्यक्ती नाही. वयाच्या 16व्या वर्षी खरं तर परत हे वय जे आहे ना, हे शरीराचं वय आहे. ज्ञानदेव आजचे नाहीत. ज्ञानदेवांची जी आरती आहे ना, त्याच्यात एक वाक्य आहे आणि ते फार सुंदर वाक्य आहे. अवतार पांडुरंग, हा प्रत्यक्ष अवतार आहे पांडुरंगाचा. की ज्ञानेश्वर महाराज हे महाविष्णू तर आहेच आहे, परंतु ते महाविष्णू म्हणजे कोण आहे? हा प्रत्यक्ष पांडुरंगाचाच अवतार आहे. हा आताचा नव्हे हो. त्यांनी निर्गुणामध्ये जाण्याची ही जी इच्छा व्यक्त केलेली आहे, तत्सम शरीराचं कर्तव्य संपून त्यांना निमग्न व्हायचं होतं एका अत्युच्च आनंदामध्ये. इथे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा इच्छा प्रकट करतात आहे श्रीगुरूंकडे, निवृत्तीनाथांकडे, भगवान पांडुरंगांकडे की मला समाधीत जायचं आहे, म्हणजे काय, त्यांना देह कर्तव्य तर संपवायचं होतं, परंतु त्यांना सोडून नव्हतं जायचं बरं का. आम्हाला एवढी मोठी जबाबदारी आहे. म्हणजे ज्ञानदेवांना माऊली का बरं म्हणतात? एका उच्च स्थितीवर जावं, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहावा, हरिपाठासारखं कवण आम्हाला सांगावं, अमृतानुभव द्यावा, चांगदेव 65 सारखा अधिकारात्मक ग्रंथ आम्हाला देऊन सुद्धा ते तितक्या सहजतेने तुमच्या आणि आमच्यासाठी आजही काळजी करतात आहे. हे थोरपण आहे ना हो. आपल्या आईने बाहेर जायची तयारी केलेली आहे, छानपैकी महागाची पैठणी घातलेली आहे, आणि तेच लेकरू कुठेतरी पडलं आणि धडपडलं तर त्याची आई पहिले त्या लेकराची स्वतःची पैठणी सांभाळेल की त्याला पटकन अंगावर घे? हे जे मातृत्व आहे ना, हे ज्ञानोबांकडे, म्हणून ती माऊली आहे बरं का जगाची. बरोबर. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधीमध्ये प्रवेशित होण्याचा संकल्प करतात आहे, तेव्हा ते व्याख्या संपवत नाही, ती व्याख्या बृहत करतात आहे. त्यामुळे ही डेफिनेशन नाही बरं का, इट इज मोर दॅन द डेफिनेशन म्हणता येईल आपल्याला. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय? प्रत्यक्ष योग.
आता तुम्ही प्रोटोटाईप बनवून घेतलेला, तुम्ही एक धारणा बनवून घेतली आहे की आम्ही जर समजा खरंच तिथे गेलो तर ज्ञानेश्वर महाराज, काही लोक म्हणतात की पाचही तत्वामध्ये विलयित होतात. बरोबर. असा उल्लेख कुठे 6व्या अध्यायात नाही बरं का. ज्ञानदेवांच्या आयुष्याच्या बाबतीत, ज्ञानदेवांच्या आयुष्यातल्या घडलेल्या प्रत्येक घटनेच्या बाबतीत तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील, त्याचं उत्तर तुम्हाला इतरत्र कुठेही शोधायची गरज नाही, ते ज्ञानेश्वरीमध्येच आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये तुम्ही जर व्यवस्थितपणे वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की योगी काय असतो. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीबद्दल बोलत असताना आपण कुठल्याही अँगलनी जर बोलायचा विचार केला, कुठल्याही पद्धतीने जर संवाद करायचा प्रयत्न केला, आम्ही सरते शेवटी भौतिक शरीरालाच धरतो. आणि इथे ज्ञानदेव म्हणजे कोण? प्रत्यक्ष निर्गुण हो, परब्रह्म आहे, ते पांडुरंग आहे. मग तिथे गेल्यानंतर काय होईल? अगदी छानपणे ऐका बरं का. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभे विणप्रीती. तुम्ही जर गेलेत आणि तुम्हाला जर असं वाटलं की ज्ञानेश्वर महाराज छानपैकी पगडी घालून, असा फेटा घालून, गळ्यात अजूनही तोच हार आहे, खाली तेच आसनासमोर ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे, मंद समय लागलेले आहेत, तुमच्या मनातली जी इच्छा आहे ना तेच रूप ते तिथे प्रगट करतील. एखाद्याला वाटलं की ज्ञानेश्वर महाराज अत्यंत उच्च योगी आहेतच ते, परंतु त्याची धारणा जर आहे, त्याची श्रद्धा जर आहे, तर तिथे एक दिव्य ज्योती असेल. 100% त्याला तिथे दिव्य ज्योती अनुभवाला आहे. एखाद्याला जर वाटलं की ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीमध्ये आणि मी जर तिथे त्यांना दर्शन घ्यायला जातोय तर ज्ञानेश्वर महाराज डोळे उघडतील आणि म्हणतील, का रे बाळा आलास का? हे शक्य आहे बरं का. कारण ते प्रत्यक्ष संजीवन आहेत. तुम्ही जेव्हा त्यांची व्याख्या करायला जाल तेव्हा एका रोबोट सारखी, एका माणसासारखी, एका प्रोग्राम सारखी व्याख्या करूच नाही. ते प्रत्यक्ष निर्गुण आहे. म्हणजे निर्गुण म्हणजे ज्याला आकार नाही असं नाही बरं का. निर्गुण म्हणजे ज्याचा आकार नाही तो नाही. निर्गुण म्हणजे जो कुठलाही आकार सहजपणे धारण करू शकतो तो. मग तुम्ही असं ठरवलंय का की आम्ही तिथे अनुभवायला गेलो, ज्याची जशी इच्छा असेल ज्ञानेश्वर महाराज तात्काळ त्याच्या श्रद्धेनुसार, त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या भावनेनुसार त्याला दर्शन देतील. ते विश्वरूप आहेत, ते लिमिटेड एडिशन नाही. याला संजीवन म्हणतात. आता मंदिरात सुद्धा, संजीवन समाधी मंदिरामध्ये खूपशे लोक ज्ञानेश्वरी वाचायला बसतात, पारायणाला बसतात आणि ते वाचताना रडत असतात. हो, हा तर फार तार्किक भाग झाला की खरंच ज्ञानेश्वर महाराज असतील का. हा असतील भाव जो आहे ना, असतील का, हा आमच्या वारकऱ्यांमध्ये नाही बरं का. आमचा वारकरी हा प्रश्नच येऊ देत नाही, हा डाऊटच येऊ देत नाही, हा तर्कच येऊ देत नाही. कारण की वारकरी संप्रदायामध्ये ना अधिष्ठान जर कशाचं असेल तर ते ज्ञानाचं नंतर आहे. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको का देवा. इथे भक्ती आणि त्या भक्तीला प्रेमाची जोड आहे बरं का. त्यामुळे तो जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करतो आणि त्याच्या डोळ्यात कुठेतरी पाणी येतं ना, त्याला तुमच्या प्रश्नांमध्ये इंटरेस्टच नसतो. बरोबर. तो तुम्हाला एकच म्हणेल, माऊली, अहो माऊली आहे, ती नाही जर म्हणाल तर तुम्ही मी बोलतो कसं काय. बरं, खरं तर निर्गुणाची एक व्याख्या अशी आहे सनातन धर्मामध्ये की निर्गुणाची व्याख्या जर म्हटलं जाईल तर निर्गुणाला कुठेतरी एक शब्द देणं आवश्यक होतं भक्ती संप्रदायामध्ये. मग ते उत्तर भारताकडून आलेलं असेल किंवा दक्षिण भारतातलं येणार असतील किंवा भक्ती संप्रदायाचा तुमचा गौडीय धर्म असेल, निर्गुणाला नेहमी रामाची व्याख्या दिली. ऐकलं नसेल? नक्कीच नाही. 100%. कारण की आपल्याला रामनाम सत्य आहे हे 4 लोकांनी खांद्यावर गेल्यावर, आपण निघून गेल्यावर लोक सांगतात. जिवंत असेपर्यंत आपल्याला कोणीच सांगत नाही. ते सांगितलं ना तर आपल्याला लक्षात येईल की हा जो राम आहे हा प्रत्यक्ष राम वारकरी संप्रदायामध्ये दुसरा तिसरा कोणीच नाही. हा ज्ञानोबा तुकाराम. आणि ज्ञानोबा आम्हाला काय म्हणतात, तुम्हाला जर कधी एखादं वेळेस असं कोणी म्हटलं ना की एकटेपणा त्रास देतो का, माझा वारकरी कधीच एकटा नाही बरं का. त्याचं कारण असं आहे, आम्हाला ज्ञानोबांनी सांगितलं, तैसा हृदयामध्ये मी असता रामू. आणि ज्ञानदेव कुठे? अहो तुम्ही संजीवन समाधीच्या बाबतीत बोलताय, तुम्ही एका मंदिरातल्या एका पवित्र देवतेबद्दल बोलताय,
पण तो देवता जो आहे ना, तो नुसता त्या मंदिरात नाही, आम्हा वारकऱ्यांच्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि अजूनही तो धडकतो, अजूनही तो बोलतो, अजूनही तो सगळं अनुभवित करतो. हे संजीवन आहे. म्हणजे मला असं वाटतं की संजीवनाची परत व्याख्या करताना आपण थोडस चमत्कारांकडे, मी त्याला चमत्कार म्हणत नाही, मी त्याला सत्यता म्हणतो. चमत्काराची आजकालची डेफिनेशन फार वेगळी झाली. आणि वारकरी संप्रदाय खरंच सांगतो बरं का, अंधश्रद्धा किंवा चमत्काराच्या नादी लागत नाही. खरी गोष्ट आहे. हा फार प्रगत संप्रदाय आहे पहिल्या दिवशीपासून. म्हणून आम्ही म्हणत असतो ना की इतर सगळ्या संप्रदायांना कुठेतरी भीती असेल की आमच्यावर अतिक्रमण होत आहे, आमच्यावर एक्स्टॉर्शन्स होतात आहे. वारकरी संप्रदायाला ते होण्याची गरज नाही किंवा तशी भीती पण ठेवण्याची गरज नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन कार्याची साक्ष आजकाल आपल्याला बघायला मिळू शकते का या आत्ताच्या युगामध्ये? तुम्ही जगामध्ये अनेक उत्तम यात्रा पाहाल, तीर्थयात्रा पाहाल. वारीचं वेगळेपण जर जपायचं असेल, वारीचं वेगळेपण जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर वारीच करावी लागते बरं का. घरात बसून तुम्ही फक्त शब्द फिरवाल, वारीत या, तुमच्यासोबत जग फिर. आणि हे संजीवनत्व जे आहे ना, हे तुम्हाला वारीत दिसून पडतं. अहो, आजही इतक्या मोठ्या प्रमाणात लोक गोळा होतात. स्त्रीचं स्त्रीत्व तिला आडवं येत नाही, पुरुषाचं पुरुषत्व तिला आडवं येत नाही. अहो, एकमेकांचे पाय दाबले जातात. वारीमध्ये तुम्ही एखादा ट्रक भाड्याने केला, आता तुम्ही सामान ठेवण्यासाठी ट्रक भाड्याने करणार. आता त्या ट्रकवाल्याला तुम्ही हे विचारणार आहे का तुझे संस्कार किती आणि तुझी एसटी किती आणि तुझं काय आयुष्य किती? पण तो जेव्हा वारीमध्ये येतो तेव्हा तो हॉर्न वाजायच्या ऐवजी ओरडतो, माऊली माऊली. अहो, साधा रिक्षेवाला सुद्धा ना, आम्हाला कौतुक काय. वृंदावनामध्ये गेल्यानंतर तिथले रिक्षावाले घंटी वाजवताना राधे राधे म्हणतात. अहो, महाराष्ट्रात या ना, वारीत या ना, म्हणजे तुम्हाला इथलं नवल दिसेल. तुम्ही पहिलेच प्रोटोटाईप सेट जर करून ठेवला असेल तर ते नाही जमणार. त्यामुळे मला एक वाटतं की संजीवनाची अजून एक व्याख्या काय आहे, त्या वारीमध्ये सर्वत्र माऊली असते. हा श्रद्धेचा, भक्तीचा आणि आपलेपणाचा संप्रदाय बरं का. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत आम्ही अजूनही काही ठिकाणी आम्हाला हे कळलंच नाही की ज्ञानोबा तुकोबा काय आहेत. आणि ज्ञानदेव कळायचं म्हणलं म्हणजे फार तार्किकपणाने लागत. तिथे फक्त लेकरू म्हणून राहावं लागतं. आई स्वीकारते, पण ज्ञानोबा ज्या दिवशी तुम्हाला स्वीकारायला सुरू करतो ना, त्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्षपणे ते तुकोबांकडे पाठवतात बरं का. आणि एकदा का ज्ञानोबा तुकोबाची संगत लागली ना देवा, की तर्क संपतात, संशय संपतो आणि राहतो तो काय माहित आहे का, काय सांगो झाले काहीची या बाई, पुढे चाली नाही आवडीने, आनंदाचे डोई आनंद तरंग. ही तुकोबराय महाराजांनी, जगद्गुरूंनी केलेली समाधीची दुसरी व्याख्या. काय सांगो झाले काहीची या बाई, काय झालं त्याची पर्वा नाही, पुढे चाली नाही आवडी, पुढचं पण काही घेणं देणं. आणि तिथे काय आहे, तिथेच आनंद आहे. ज्याप्रमाणे आपण ज्ञानोबांची व्याख्या पाहिली ना समाधीची, ही तुकोबांची आनंदाची म्हणजे अत्युच्च समाधीची, आत्यंतिक आनंदाची. म्हणजे परत इंग्रजीमध्ये लोक जे म्हणतात ना अल्टिमेट ब्लिस, ते एक शुल्लक आहे बरं का. इथे आनंद या शब्दाची व्याप्ती जी आहे ना, त्याला मला तरी असं वाटतं की कुठेही इंग्रजी शब्दांची जोड देण्याची गरज नाही, तो अत्युच्चच आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो ना की आनंदाचे आवार मांडू जगी. हा संप्रदाय आनंद पसरवण्यासाठी आहे. आपल्याला माहिती आहे का की ज्ञानदेवांची जन्मतिथी सुद्धा, अवतार तिथी सुद्धा कृष्णासारखीच गोकुळ अष्टमी. त्यामुळे नक्षत्र सारखं, नवे नवे वार देखील सारखा, नवे वेळ देखील सारखी. मग आम्ही जेव्हा कृष्णाला योगेश्वर म्हणतो तर तोच योगेश्वर कृष्ण इथे ज्ञानदेव रूपाने अवतरलेला आहे ना. आणि कृष्ण जर समजा विश्वरूप धारण करू शकतो, तर आज संजीवन समाधी हा शब्द जेव्हा काढताना तुम्ही, ती जी व्याख्या काढताना ती ज्ञानदेवांचं विश्वरूप दर्शन आहे. ते प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वृत्तीनुसार अनुभवाला येईल. बरं, ते अनुभवाला नाही आलं तर काय होईल? ते तिथे स्थिर आहे, ते तिथे स्थित आहे. नवे नवे ते तिथे आजही तेवढ्याच प्रफुल्लतेने आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे किंवा संजीवनत्वाचं आत्ता उदाहरण देणारं काही सजीव किंवा प्रमाण असं आहे आपल्याकडे? असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज समाधीला जात असताना त्यांनी एक शुष्क काष्ट आजान वृक्षाचं तिथे रोवलं, नंतर त्याला फुलोरा आला. किती वर्ष झालेत? आताचा जो संजीवन समाधी सोहळा आहे तो 729वा संजीवन समाधी सोहळा आहे. म्हणजे ज्ञानोबराय महाराज समाधीस्थ आसनस्थ होऊन 729 वर्ष झालेत. आजान वृक्ष अजूनही जसं तसं आहे. बरोबर.
मग ज्ञानोबांनी स्पर्श केलेला एक शुष्क काष्ट, ज्याला आम्ही अजान वृक्ष म्हणतो, ज्याला गोरक्षवल्ली म्हणतो, ज्याला गोरक्ष गुल्म म्हणतो, एकदा स्पर्श झालेला ज्ञानोबांचा एकदा स्पर्श झालेला अजान वृक्ष 729 वर्षानंतर आज देखील साधकांना आनंद देतो. संजीवन नाही? नक्कीच आहे ना. ज्ञानदेवांनी एकदाच काही क्षणापुरतं स्पर्श करावं आणि तो रेडा वेद बोलावा. आणि आमचा विश्वास आहे बरं का, कोणाच्याही पावतीची गरज नाही. म्हणजे ते केवढं कैवल्य असेल, किती प्रचंड प्रेम असेल, किती प्रचंड आस्था असेल समाजाच्या प्रती, किती प्रचंड कणव असेल ना लोकांच्या प्रती. आणि मला खरंच सांगा की जेव्हा आम्ही देहाच्या संदर्भात त्याची व्याख्या करतो, खरंच ते आम्हाला सोडून जाऊ शकतं. आजकालच्या काळामध्ये हे व्हायब्रेशन्स किंवा मग हे एनर्जीज तपासायच्या मशीन्स पण आल्यात बऱ्याच ठिकाणी. वास्तुशास्त्रातही आपण याचा उल्लेख बघतो बऱ्याच वेळा. या असल्या मशीन्सने हे संजीवनत्व किंवा मग ह्या एनर्जीज व्हायब्रेशन्स चेक करता येतील का? मला तरी असं वाटतं की ते तुमच्या घरापर्यंत ठीक आहे. आम्हाला कुठलंही मशीन फिरायची गरज नाही. कारण की जेव्हा संपूर्ण जग स्पर्धेमध्ये जात आहे, माणसं मशीन होऊन बसले. तो सकाळी उठायचा सुद्धा त्याचा प्रोग्राम असतो, तो कधी जेवणार त्याची सुद्धा वेळ असते. आजकाल ते घड्याळावर लावून ठेवतात वॉटर इनटेक किती करायचं. माणसं मशीन झालेली आहेत आणि त्या मशिनींमधलं कुठेतरी मनुष्यत्व बाहेर काढण्यासाठी त्या मशिनींच्या पलीकडे जे आहे ना ते तिथे स्थित आहे. ते परब्रह्म आहे. तुम्ही त्याला मशीनी लावून काय कराल? ज्यांनी मशीनांची निर्मिती केली, जे मशीन रूपी असलेल्या माणसाला, रोबोट रूपी असलेल्या या माणसांना कुठेतरी मनुष्यात आणण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही त्याच्यावरच मशीनींचा एक्सपेरिमेंट करून सांगता की तिथे तर मशीन फिरतात बरं का, तिथे ते. अहो, तुम्हाला व्हायब्रेशन जाणवायसाठी मशिनीची गरज आहे? या ना, येऊन बसा. ज्ञानेश्वरी वाचताना आमचा वारकरी पहा, तुम्हाला कळेल. व्हायब्रेशन जाणून घेण्यासाठी फक्त आणि फक्त आत्मेची गरज असते, मायेची गरज असते, प्रेमाची गरज असते, मशिनीची गरज नाही. परत ते सांगतो, मशिनींना माणसात परत आणण्याचं कार्य ज्ञानोबा करतात, तुकोबा करतात. उलट होत चाललंय की आता त्यांची एक्सपेरिमेंट करण्यासाठी तुम्ही मशीन लादत चालले. ही संजीवन समाधी म्हणजे एक प्रकारे योगाची साधना आहे असं म्हणलं जातं. हो. मग आता आम्ही जे योग करतो, प्राणायाम करतो, तेच हे योग आहेत की इतर दुसरं काही आहे? छान प्रश्न आहे. काय झालंय की आजचा योग जो आहे ना, योगा हा आजचा पूर्ण मॉडिफाईड आणि कस्टमाइज योगा म्हटलं जातं. मी मुद्दाम इंग्रजी शब्द वापरतोय कारण की आपली ऑडियन्स यंगस्टर्स पण आहे, नवयुवक पण आहेत. खरं तर ज्ञानेश्वर महाराजांवर आम्ही किंवा त्या संदर्भात लादण्याच्या प्रवृत्ती आम्ही सोडून द्याव्यात. का ज्ञानेश्वर महाराजांचा योग कुठला? तर तो पतंजल नाही, तो हठयोग नाही, तो नाद योग नाही, तो लय योग नाही, तो स्वरयोग पण नाही. ज्ञानदेवांचा योग हा ज्ञानदेवीय योग आहे. ज्ञानदेवांच्या योगाबद्दल बोलायचं राहिलं तर नुसतं हठयोग म्हणून सोडून देणं बरोबर नाही. त्याच्या पाठीमागे कुठला इतिहास असू शकतो? सिद्ध सिद्धांत पद्धती. गोरक्षनाथांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये, म्हणजे आम्ही तर अजूनही नाथ संप्रदायामध्ये सुद्धा असं म्हणतो, घटे पिंड नवनिरंतरे. अजूनही ते प्रत्येक घटामध्ये आहे. आजही कुठला योगी जर त्यांना बोलवतो तर ते तितक्याच प्रधानतेने, प्रभावाने त्याच्यासमोर प्रगट होतात. तर याच गोरक्षनाथांनी सिद्ध सिद्धांत पद्धती नावाचा एक ग्रंथ उद्घृत केला. त्यांचा दुसरा ग्रंथ आहे अमरौग प्रबोध, तिसरा ग्रंथ आहे आमनस्क योग, चौथा आहे गोरक्ष शतक. या अशा अनेक उत्तम ग्रंथ जे आहे ना, जे तुम्हाला आणि मला माहित पण नाही, अशा ग्रंथांचा उल्लेख न करता देखील जेव्हा ज्ञानेश्वर महाराज गोरक्षनाथांचं नाथ संप्रदायाचं वर्णन करतात ना, तेव्हा आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, नाथ संकेतीचा दंशू हा शब्द जेव्हा येतो ना ओळीमध्ये, तेव्हा त्या नाथ संप्रदायाचं सकल योगाचं ज्ञान तिथे ज्ञानदेवांना अधिष्ठित असतं. आम्ही हे विसरूनच चालणार. कदाचित आम्ही अजूनही 6व्या अध्यायाकडे तेवढ्या व्यापक दृष्टीने पाहत नाही, परंतु ज्ञानदेव कुंडलिनी जागृतीच्या बाबतीत सुद्धा जेवढं बोलतात ना, आजकाल जो हा बाजार मांडला चाललाय ना, तात्काळ कुंडलिनी जागरण, काही क्षणात कुंडलिनी जागरण, हे किती फोपलटपणा चालू आहे
किती मूर्खपणा चालू आहे, व्यापार चालू आहे, लोकांना मुद्दामून अंधश्रद्धेच्या नादी ढकलायचे धंदे चालू आहेत. हे जर पाहायचं असेल तर तो 6वा अध्याय वाचावा लागेल. योगाच्या बाबतीत जसं आपण म्हणलं ना की ज्ञानदेवांचा योग कुठला होता, तो पतंजल होता, तो हठयोग होता, तिसरा होता, चौथा होता, तो प्रत्यक्ष ज्ञानदेवांचा स्वतंत्र योग. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी निवृत्ती महाराजांची परवानगी घेतली. त्या काळामध्ये खरं तर समाजाला ज्ञानेश्वर महाराजांची जास्त गरज होती. मग इतक्या लवकर समाधी घेण्याचं नक्की कारण काय असावं, किंवा मग निवृत्तीनाथांनी त्यांना ती परवानगी देण्याचं कारण काय असावं? म्हणजे आपण एका डिवाइन एनर्जीच्या बाबतीत बोलतोय, जिचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज, आणि तिचं मोजमाप करताना आपण तिला मटेरियलिस्टिक मोजमाप लावतो. ज्ञानदेवांनी लवकर समाधी का घेतली? या जगात ज्या ज्या संतांनी अवतार घेतला, प्रगट झाले ना, त्यांचं आयुष्य सीमितच होतं. तुमच्यात, माझ्यात आणि या संतांमध्ये फरक काय असेल? आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि अगदी आनंदाने देतो. मृत्यूची वाट पाहणं म्हणजे संसारी, आणि जे मृत्यूची वाट न पाहता स्वतःच्या मार्गी स्वतंत्रपणे निघून जातात, स्वतःचा मार्ग स्वतंत्र ठरवतात, त्यांना एवढं स्वातंत्र्य असतं की मृत्यू सुद्धा स्पर्श न करता ते मृत्यूच्या सुद्धा पलीकडे जातात. ज्ञानोबा आपल्यासाठी काउंटिंग काय आहे? त्यांचं एज. ज्ञानेश्वर महाराज 22व्या वर्षी गेलेत बरं का. ते त्यांनी निवडलेलं आहे बरं का, त्यांच्यावर कोणी लादलेलं नाही, ते अचानक घडलेलं नाही. एवढी स्वतंत्र भूमिका आहे बरं का. म्हणून मी तिथे म्हणतो ना की ज्ञानेश्वर स्वयंभू आहेत, स्वसंवेद्य आहेत. दुःख किंवा ही संशोधन आपलं आहे की ते 22व्या वर्षीच का बरं गेले? मग तसं जर पाहिलं तर आदी जगद्गुरु शंकराचार्य किती वर्ष गेले? त्यांनी तरी जास्त वय घेतलं. आपण क्वांटिटीमध्ये फार जास्त इंटरेस्ट घेतोय. किती वर्ष जगलो याला महत्व नाहीये, किती जगलो याला महत्व. अहो, आपण संजीवन बद्दल पॉडकास्ट करतोय, 750 वर्ष झाले, अजूनही आहेत. ते 22व्या वर्षी जाऊच शकत. खरी गोष्ट. आणि आम्हाला कुठेच मान्य होणार नाही बरं का ज्ञानेश्वर महाराज गेले हा शब्द जर तुम्ही काढा. ज्ञानदेव आहेत. मी परत सांगितलं ना, 22व्या वर्षी त्यांनी फक्त रूप बदललंय, प्रकृती बदललेली आहे. ते 700, आम्ही आता 750वा जन्मोत्सव साजरा करतोय. ही जी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी होती, त्याचे बरेच साक्षीदार पण असतील त्या काळी. याचं लिखित स्वरूपात कुठे ठोस पुरावे आहेत का? हो 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 हो. वारकरी संप्रदायाची एक सर्वात महत्वाची भूमिका लक्षात घ्याल बरं का. इथे तुमच्या आणि माझ्या म्हणण्याला कुठेही महत्व नाही जोपर्यंत त्याला संतांचं प्रमाण नाही. आणि म्हणून जर समजा तुम्ही आमच्या ज्येष्ठ वारकऱ्यांसोबत बसाल ना, तर ते नेहमी सांगताना कुठलं ना कुठलं तरी संतांचं प्रमाण जोडतील. मग ते जगद्गुरूंचं असेल, मग ते माऊलींचं असेल, मग ते नामदेवराय महाराजांचं असेल, मग ते एकनाथ बाबांचं असेल. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे सकल चरित्र आम्हाला जर कळत असेल तर समकालीन. परत पहा बरं का की रामायणावर आम्ही विश्वास का बरं ठेवावा? इतिहास. इतिहासाची व्याख्या काय? इतिहास, जसं घडलंय तसं. म्हणजे कोणी पण लिहिल नवे या इतिहासाची व्याख्या करत असताना जो कोणी लिहितोय आणि जे काही लिहिलेलं आहे त्यावेळेस या दोघांचा प्रत्यक्ष प्रेझेन्स असावा लागतो. रामायण लिहिलं कोणी? वाल्मिकींनी. वाल्मिकी स्वतः एक चरित्र आहे रामायणामध्ये. जे काही घडलं असेल, भली पूर्णपणे त्यांनी अनुभवलं नाही, पण ते त्याचे साक्षी होते. वाल्मिकींसाठी राम काल्पनिक आहे, त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. मग तसंच ज्ञानदेवांचं चरित्र जे आम्हाला माहिती आहे ना, ते काल्पनिक नाही, ते प्रत्यक्ष लिहिलंय भक्त शिरोमणी नामदेवराय महाराजांनी. ते समकालीन आहे, त्यांनी अनुभवलंय. ज्ञानोबांना त्यांनी आयुष्यातले अनेकोत्तम सुवर्ण क्षण ज्ञानोबांसोबत अनुभवलेले आहेत. तर प्रत्यक्ष ज्ञानदेव जिथे स्थित आहेत त्याच काळी समकाली त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन ज्यांच्या संगतीत गेलं, त्यांचा अतिशय उत्तम सखा म्हणले जाणारे भक्तश्रेष्ठ नामदेवराय महाराज. भक्तश्रेष्ठ नामदेवराय महाराजांमुळे आज आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र माहीत पडतं. त्या चरित्राचे 3 प्रकार पडतात: आदी, तीर्थावळी आणि समाधी. म्हणजे फक्त आपला समाधीचाच प्रश्न आहे म्हणून नाही, परंतु ज्ञानदेवराय महाराजांचा जन्म कसा झाला, त्यावेळेस काय काय घडलं, त्यांच्यासोबतचे प्रसंग, हे सगळं जे आम्हाला माहीत पडतं ना, हे नामदेवराय महाराजांपायी. आणि परत ज्याप्रमाणे वाल्मिकी रामायणात आहे, ज्याप्रमाणे
व्यास महाभारतात आहे, त्याचप्रमाणे इथे ज्ञानदेवांच्या चरित्रात नामदेवराय महाराज आहे की जे प्रत्यक्ष सगळं अनुभवतात आहे नवे नवे, ते त्यातलं अत्यंत महत्वपूर्ण आणि सुंदर मैत्रीचं नातं आहे बरं का. आणि या दोघांची मैत्री कोणी करून दिली? पांडुरंगाने करून. आणि तीर्थावळीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर हे सगळे संत, म्हणजे ही सगळी प्रभावळ जी होती संतांची, ही उत्तर भारताच्या दिशेने जेव्हा तीर्थयात्रा करायला जाते ना, तेव्हा त्याचं इत्थंभूत वर्णन नामदेवराय महाराजांनी केलेलं आहे. त्याच्यावर कुठेही संशय घेण्याचं काही कारण नाही. समाधीच्या बाबतीत जेव्हा आपण बोलायला जातो, संजीवन समाधीच्या बाबतीत, तेव्हा नामदेवराय महाराज ही समाधी कशी झालेली आहे, त्या समाधीच्या वेळेस कोण कोण हजर होतं, पताका दिंड्या कुठे होता, नदीच्या आल्याड काय होतं, नदीचा पल्याड काय होतं, कुठल्या क्षणी काय संवाद झालेला आहे, कुठले कुठले देव तिथे हजर होते. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की डिटेल्ड रायटिंग म्हणतो ना, एखाद्याने डायरी लिहून ठेवावी, रोज दिवशी लिहून ठेवावी, त्याप्रमाणे लिहून ठेवलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये कुठेही कपोल कल्पना नाहीत, मिथ्या नाही. जे काही आहे ते सगळं प्रमाणभूत आहे. हा म्हणे तो म्हणे नाही, ज्ञानदेव म्हणे, तुका म्हणे, नामा म्हणे, यांना प्रमाण आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं एक चित्र आपल्याला कायम बघायला मिळतं. तेच चित्र त्यांच्या समाधीच्या वेळीच रंगवलेलं आहे वगैरे असं काही समज आहे लोकांमध्ये. यात नक्की तथ्य काय आहे? खरं तर ते आज आपण जे प्रमाणभूत ज्ञानदेवांचं स्वरूप असलेलं जे चित्र सर्व वारकरी संप्रदायाला मान्य आहे, वारकरी संप्रदायाने सर्वांनी ते अधिकृतपणे मान्य केलंय, त्याच्या पाठीमागचं कारण होतं प्रज्ञाचक्षु ज्ञानेश्वर कन्या संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज. त्यांना स्वप्न दृष्टांतामध्ये ज्ञानदेवराय महाराजांनी ज्या रूपात दर्शन दिलं तेच आपल्या समोर आलेलं आहे. त्याची कथा पण वेगळी आहे, अतिशय सुंदर कथा आहे. आणि निर्विवादपणे संपूर्ण संप्रदायाने ते स्वीकार केलेलं आहे की ते अधिकारी व्यक्तीने दिलेलं आहे. आता खूप लोकांचा समज असा असतो की ते चित्र म्हणजे कधीच आहे, समाधीच्या वेळीच नव्हे. ते चित्र ज्ञानेश्वर महाराज, म्हणजे आपण आता जे बोललो ना की नामदेवराय महाराजांनी ज्ञानदेवांचं चरित्र लिहिताना तीर्थावळी या प्रकरणामध्ये या सर्व संत मानवीयांनी उत्तर भारताकडे केलेली तीर्थयात्रा जी होती, त्या तीर्थयात्रेमध्ये ज्ञानेश्वर महाराज काशी क्षेत्री जातात आणि तिथे सर्व विद्वत जनांना ज्ञानदेवांची बुद्धी प्रगाडतात. म्हणजे आपण जे म्हणतो ना महाकैवल्य तेजा, हे नुसतं कैवल्य म्हणून पुरेसं नाही बरं का, हे महा आहे आणि ते इतकं तेजस्वी आहे की त्याला तुम्हाला 3 उपाधींचं एकत्रीकरण करावं लागतं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. आणि त्यावेळेस ज्ञानदेवांची प्रगाढ बुद्धिमत्ता, पवित्र ज्ञान आणि विद्वत्ता पाहून काशीच्या ब्राह्मणांनी त्यांचा जो सत्कार केलाय, त्यावेळेस ते भरजरी फेटा किंवा त्याला आपण काय पगडी म्हणू, ते भरजरी शॉल असेल, पितांबर असेल, त्या रूपामध्ये ज्ञानदेवांचा जो तिथे त्यांनी सत्कार केलेला आहे, जे ज्ञानदेवांचं वैभव प्रगट केलंय. आणि त्यावेळेस जो तेजपुंज चेहरा होता ना काशीमध्ये विजय मिळवल्याचा, खरं तर ज्ञानदेवांना कोणावरही विजय मिळवायची गरज नाही, कारण की ते प्रत्यक्ष या जगाला निर्माण करणारे विष्णूच आहेत. परंतु त्यावेळेस ज्ञानदेवांची जी राजस मुद्रा होती ना, ती जी विलोभनीय मुद्रा आहे ना, जी आजही आम्हाला सुखावून जाते, त्यावेळेसचं ते रूप म्हणजे प्रत्यक्ष गुलाबराव महाराजांना स्वप्न दृष्टांतात ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं दर्शन आहे. आणि तेच चित्र आज प्रमाणभूत म्हणून आपण सर्वत्र वापरतो. ते समाधीच्या वेळेसचं नाही, ते काशीच्या विद्वज्जनांनी ज्ञानदेवांचा केलेला गौरव किंवा परिपूर्ण सत्कार यावेळेस. तुम्ही आता नमूद केलं की ह्या सर्व संत मंडळींनी संपूर्ण भारतभर यात्रा केली, संत यात्रा केली. मग ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीसाठी आळंदी हे ठिकाण निवडण्याचं काय प्रमुख कारण असावं? आळंदीची खरी व्याख्या आहे अलम ददाती इति आळंदी. हे प्रमाण फक्त आळंदीवर लागू पडतं बरं का, ते दुसऱ्या कुठल्याही गावावर शहरावर लागू पडत नाही. जिथे आनंद मिळतो ती आळंदी. आळंदी हे सामान्य क्षेत्र नाही बरं का, पहिलेपासून याला प्रचंड म्हणजे पौराणिक इतिहास तर आहेच. परंतु एक आपण साध्या मुद्द्यावर जर बोलायचं राहिलं तर आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावं, देवतेचे नाव सिद्धेश्वर. या गावाचा प्रमुख देवता जो आहे ना तो सिद्धेश्वर आहे. सिद्धेश्वर म्हणजे सिद्धांचा ईश्वर, जो सिद्ध पद्धती निर्माण करतो.
सिद्ध ही जी उपाधी आहे ही नाथ संप्रदायाची उपाधी. आणि अशा या आळंदीची प्रमुख देवताच कुठली? सिद्धेश्वर, तोच आदिनाथ, ज्याने नाथ संप्रदायाची स्थापना केली, जो नाथ संप्रदायाला प्रकाशित करतो, तोच आदिनाथ, ज्याच्यापासून योगांची निर्मिती होते म्हणून त्याला आपण आदियोगी म्हणतो. आदिनाथ, आदियोगी, तोच 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 शंकर, तोच आदिनाथ, ज्याला आपण मृत्युंजय म्हणतो, जो मृत्यूला सुद्धा स्वतःकडे येऊ देत नाही. तोच शंकर जो हलाल विष पिऊन देवांच्या सुद्धा पलीकडे महादेव बनतो. हे त्याचं प्रमुख क्षेत्र. आता याच आळंदीच्या जवळ सिद्धबेट आहे. आता इथला इतिहास काय आहे? हे सिद्धबेट आणि ही आळंदी साधारण नाही महाराज. आज आम्ही भौगोलिक परिस्थितीनुसार नकाशे काढत असू, 7-12 अजून काय असतं ते करत असू, परंतु मी तुम्हाला सांगतो याच्या सुद्धा पलीकडे हे तीर्थक्षेत्र कसं तयार झालं. ज्ञानेश्वरांनी हेच का बरं निवडलं? म्हणजे अवतार घेत असे अलंकापुरी असं प्रमाण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा आमची श्रद्धा आहे अवतार हा आळंदीतच झालेला आहे. त्यामुळे समाधीसाठी हे स्थान का बरं निवडलं? हे साधं स्थान नाही. इथे सिद्धबेटामध्ये काय आहे? याचं नाव नुसतं सिद्धबेट नाही बरं का, त्याचं नाव नुसतं सिद्धेश्वर नाही बरं का. तर या सिद्धबेटामध्ये कोण राहत आहे? नाथ संप्रदायामध्ये गुरु गोरक्षनाथ महाराजांनी नाथ संप्रदायाची धुरा सोपत असताना ज्या 84 सिद्धांवर ती सोपवली होती, त्या 84 सिद्धांची राहण्याची, निवासाची, साधनेची, कर्तृत्वाची कर्मभुरी म्हणजे सिद्धबेट. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा म्हणलेला आहे. मेळा कधी असतो? जेव्हा आम्ही एकत्र येतो आणि आमच्यात संवाद सुरू राहतात, साधना सुरू राहते, चर्चा सुरू राहतात. म्हणजे हे सिद्धबेट जे आहे ना, हे साधारण नाही बरं का. इथे एक अवतार होणार आहे, इथे एक समाधी होणार आहे, म्हणून ही प्रचंड मोठी प्रक्रिया या सगळ्यांच्या पद्धतीने सुरू आहे बरं का. म्हणून जे मी म्हंटल ना की कुठली घटना आज जरी घडत असली तरी त्याच्या पाठीमागे प्रचंड मोठी प्रक्रिया असते. बरोबर. आणि या सगळ्या सिद्धांचा व्यापार आहे बरं का. देवतेचे नाव सिद्धेश्वर, सिद्धबेट, जिथे 84 सिद्ध राहतात आहे. आणि या 84 सिद्धांमध्ये एक सिद्ध पहिलेपासून आहे, ज्यांना नाथ संप्रदायामध्ये ज्ञाननाथ म्हणतात. आणि या 84 सिद्धांमधला हाच एक सिद्ध इथे अवतरित होतो आणि इथे समाधीसाठी निवडतो. त्याची स्वतःची जागा आहे ना, त्याचं स्वतःचं क्षेत्र आहे. नवे हे 84 सिद्ध ज्या सिद्धेश्वरापासून प्रेरित होतात, तो प्रत्यक्ष तिथे हजर आहे. साधं सोपं दैवत नाही. आणि ज्ञानदेवांनी समाधी घेत असताना सिद्धेश्वराच्या साक्षीने सिद्धेश्वराच्या समोर समाधी घेतलेली आहे. हा तोच सिद्धेश्वर आहे जो पंढरीच्या पांडुरंगाच्या मस्तकावर स्थित आहे. कारण की प्रत्यक्ष अवतार पांडुरंग म्हटल्यानंतर ज्ञानदेव प्रत्यक्ष पांडुरंग झाले आणि त्यांच्यावर वरद असणारा सिद्धेश्वर समोर बसलेला आहे. हरिहराचं मिलन आहे बरं का. आत्यंतिक समाधीच्या क्षणाला सुद्धा हे चारही भावंड प्रत्यक्ष अलौकिक आहे. म्हणजे निवृत्तीनाथ तर प्रत्यक्ष सिद्धेश्वरच आहे, आदिनाथच आहे, आदियुगीच आहे, ज्यांच्यामुळे ज्ञाननाथजी, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानदेव यांनी आम्हाला एवढं सनात केलं. परंतु ज्ञानेश्वर महाराज जर विष्णूचा अवतार म्हणला आम्ही, तर मुक्ताई ही प्रत्यक्ष शक्ती आहे. आम्ही तिला ब्रह्मचित कला म्हणतो. ज्ञानदेवांच्या आयुष्यामध्ये जेवढा सहभाग अध्यात्म दृष्टीने, दीक्षा दृष्टीने, अनुग्रह दृष्टीने निवृत्तीनाथांचा आहे, तेवढाच मुक्ताईचा पण आहे बरं का. साधारण नाही. सनकांडी म्हणलेला आम्ही. आणि राहिले आमचे सोपान काका. सोपान काका हा प्रत्यक्ष ब्रह्माचा अवतार आहे. या चारही भावंडांच्या अवताराचं कार्य सिद्ध करण्यासाठी ती भूमी तेवढी पावन हवी होती. आणि म्हणून इथे अनेकोत्तम वर्षांपासून सिद्धांचा मेळा लागलेला आहे. ते 84 सिद्ध साधे सुधे नाही, ते नाथ संप्रदायातले 84 सिद्ध आहेत. ते गोरक्षनाथांचे दीक्षित आहे. आणि ही सगळी योजना कोणासाठी आहे? तर या चारही भावंडांनी अवतार घ्यावा आणि एका नवीन भक्ती परंपरेची, लोकसंस्थेची स्थापना करावी, ज्याचं नाव पुढे वारकरी संप्रदाय राहील. ज्याच्यामुळे सगळे अनाथ सनात होतील, जिथे कुठेही भेदभाव राहणार नाही, जिथे फक्त आनंदाला जागा असेल. आणि त्या आनंदाची जी व्याख्या असेल ती प्रत्यक्ष या स्थानापासूनच सुरू होईल. त्यामुळे या जागेला, या स्थानाला, या भूमीला सुद्धा दीक्षा आहे बरं का. ही भूमी सुद्धा सनात आहे. या भूमीला सुद्धा दीक्षा आहे. कोणाची? या 84 सिद्धांची. आणि म्हणून ज्ञानदेवांनी अनेकोत्तम योजनेनुसार अवतार धराया तुम्हासी कारण, आपण जे म्हणतो ना, कारण असल्याशिवाय अवतार होत नाही.
ते कारण, त्या कारणाची योजना, ते स्थान, ते सगळं पहिलेपासून ठरलेलं असतं. ही साधारण प्रक्रिया नाही, ते सामान्य नाहीच. परत सांगतो, ते संजीवन असल्यामुळे ते संजीवनत्व स्थिर होण्यासाठी, ते संजीवनत्व अस्तित्वात असण्यासाठी, संजीवनत्व असण्यासाठी ते स्थान सुद्धा संजीवन असलं पाहिजे. त्यामुळे पुराण काळापासून त्याच्याही पलीकडे ते आतापर्यंत ही आळंदी आनंद देणारी आहे. कारण की इथे एकाच वेळेस ज्ञानोबाराय महाराज निवास करतात आणि त्याच वेळेस सिद्धेश्वर भगवान विराजित होतात. म्हणून आम्ही म्हणतो ना की जेव्हा आषाढी वारीला प्रस्थान होतं ना, ज्ञानोबाराय महाराज प्रस्थानासाठी गाभाऱ्यातून निघतात आणि देऊळवाड्याला जेव्हा प्रदक्षिणा घालतात तेव्हा सिद्धेश्वराचा कळस हालतो बरं का. म्हणजे इथे सिद्धेश्वर सुद्धा संजीवन आहे हे समजावं. या परिवारात सगळं काही संजीवन आहे. त्याचा व्याख्या फक्त आम्ही सीमित करत गेलो. परंतु हे सगळं सुखाचं आहे बरं का. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी. आळंदी निवडायच्या पाठीमागे इतकं सुंदर कारण आहे. फार जास्त जर सांगायचं गेलं तर हे अवतार होत असताना या भावंडांवर उद्या थोडासा काहीतरी प्रसंग येणार आहे आणि मग यांचा सांभाळ कोण करणार, तर सांभाळ करण्यासाठी सुद्धा अधिकारी व्यक्ती लागते. त्यासाठी सिद्धेश्वर भगवंत भोजलिंग काकांना त्यांच्या गावी जाऊन दृष्टांत देतात की तुला सिद्धबेटाला जायचंय आणि तिथे विठ्ठलपंतांशी संपर्क करून पुढचं कार्य माझी सेवा म्हणून सिद्धबेटी करायची आहे. म्हणजे पहा बरी केवढी मोठी योजना आहे. एका म्हणजे संपूर्ण आयुष्य सिद्धेश्वर देवतेप्रती समर्पित केलेल्या एका विश्वकर्म्याला, ज्यांचं नाव भोजलिंग काका आहे, त्यांना सुद्धा दृष्टांत पडतो की माझी इथली सेवा परिपूर्ण झालेली आहे. आता पुढली सेवा जर करायची असेल तर तुला आळंदीला सिद्धबेटाला जावं लागेल, तिथे विठ्ठलपंतांच्या संपर्कात राहावं लागेल. तिथे 4 भावंड जन्माला येणार आहे ज्यांचा सांभाळ तुला करायचा आहे. म्हणजे प्रत्यक्ष मीच अवतरणार आहे ना. आळंदी हे वाटतं तेवढं साधारण आहे, हा तेवढंच सहज आहे बरं का. आणि इथली जी इंद्रायणी आहे ना ती फार नशिबान आहे. या इंद्रायणीने आम्हाला 2 संत दिलेत. ही प्रत्यक्ष इंद्राच्या संतीतून जरी अवतरली असली ना तरी हिचं सौभाग्य कधी आहे माहित आहे का, जेव्हा ज्ञानोबा तिच्या काठावर समाधिस्थ होतात, जेव्हा तुकोबांच्या गाथेचं पहिलं पारायण इंद्रायणी करते. 13 दिवस वया रक्षुणी या उदकी, ह्या तिच्या पोटात होत्या बरं का तुकोबाराय महाराजांच्या सगळ्या त्या वह्या, ज्याला आम्ही गाथा म्हणतो, तो वेद आहे. त्या गाथेचं पहिलं पारायण जर कोणी केलं असेल ना तर ते देवी इंद्रायणीने केलं. त्यामुळे ती पुण्यसलीलाच आहे. आणि अशी ही इंद्रायणी जेव्हा या आळंदीला स्पर्शित करते ना तेव्हा ती पण धन्यता व्यक्त करते बरं का. आळंदी हे साधारण सामान्य नाही, ते आत्यंतिक योजनेनुसार निवडलेलं स्थान आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे बरेच चमत्कार सर्वसाधारण लोकांमध्ये प्रचलित आहे. याबद्दल तुमचं पर्सनल ओपिनियन काय? भगवान ज्ञानेश्वरांना जेव्हा आम्ही योगी म्हणतो ना तेव्हा आम्हाला एक गोष्ट अगदी सजगतेने पाहावी लागेल. त्यांच्या चरित्रात अनेक उत्तम चमत्कार आहे, परंतु त्या चमत्कारांमध्ये सुद्धा सजगता कुठे पाहिजे. एका ठिकाणी नेवासे क्षेत्री, महालय क्षेत्री प्रवेश करताना सच्चिदानंद बाबांनी स्वतःचं शरीर सोडलं, ते मृत झाले होते. अशा मृत झालेल्या एका शरीराला ते स्पर्श करतात आणि त्याच्यामध्ये संजीवनी बुटी दिल्यासारखी संजीवनी प्रवेशित होते आणि सच्चिदानंद बाबा पुनरुज्जीवित होतात. आणि दुसरीकडे जेव्हा चांगदेव भेटीचा प्रसंग येतो त्यावेळेस जिथे सजीवाचा कणभर सुद्धा उल्लेख नाही, ज्याला आपण जड म्हणतो, ज्याच्यात सजीवता असूच शकत नाही, अशा भिंतीला सुद्धा स्पर्श करतात आणि तिला सुद्धा जिवंत म्हणून चालवायला लावतात. त्यामुळे ज्ञानेश्वरांचं योगित्व जे आहे ना ते या सगळ्या व्याख्यांच्या पलीकडे असलं पाहिजे बरं का. नुसते चमत्कार जरी म्हणायला गेलो आम्ही तरी मला असं वाटतं हे चमत्कार नाहीये, हे आयुष्य आहे त्यांचं, ही प्रॅक्टिकलिटी आहे बरं का. आणि एकाच बाजूला 2 वेगवेगळ्या चमत्कारांमध्ये तुम्हाला एक पाहायला मिळेल की हे दोनही घडवणारा एकच ज्ञानेश्वर आहे नव्हे. जेव्हा तो मांडे भाजण्याचा प्रसंग येतो तेव्हा तितक्याच सहजपणे हेच ज्ञानेश्वर सावित्री विद्येचा उपयोग करून स्वतःच्या पाठीला तप्त करतात आणि त्यावर मुक्ताई मांडे भाजते. परत एक तिसरा प्रकार समोर आला बरं का. म्हणजे सच्चिदानंद बाबांना जिवंत करणारा, संजीवन करणारा ज्ञानदेव, तद्वतच जड भिंतीला सुद्धा सजीव करून तिला सुद्धा जीवित्व देणारा ज्ञानदेव, आणि कल्पनेच्या पलीकडे स्वतःच्या शरीराचं तापमान एवढं तप्त करणं की त्याच्यावर मांडे वाजला गेले पाहिजे, आणि ते कुठून, मेरुदंडातून. म्हणजे यातून आपल्याला लक्षात येईल की ज्ञानेश्वर हे अलौकिक योगी होते.
त्यांची योगाची व्याख्या आज उपलब्ध असलेल्या आपल्या थोडक्या योगाच्या ज्ञानावरून टाकता येणार नाही, करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला ज्ञानेश्वरांचेच अनेक उत्तम ग्रंथ जे आजही आपल्याला संजीवनी देतात तेच वाचावे लागते. ज्ञानेश्वरांची संपदा काय? बृहत संप्रदाय. आज वारकरी संप्रदायामध्ये जे काही आहे ते सगळं संजीवन का बरं आहे? कारण की पाया ज्ञानदेव आहेत. वारकरी संप्रदायातल्या कुठल्याही संताचे तुम्ही कवण जरी वाचले तरी त्या संतासोबत तिथे तुम्हाला ज्ञानेश्वर आपसूक दिसून पडतात. ती आई आहे, ते प्रेम आहे, तो सौहार्द आहे, हे संजीवनत्व आहे. त्यामुळे ज्ञानदेवांना समजून घेताना ज्ञानदेवांच्याच शब्दांमध्ये त्यांनीच दिलेल्या उत्तरांमध्ये आम्हाला ते शोधावं लागेल. त्यासाठी इतर कुठल्याही ग्रंथाचा अंदाज किंवा माप घेण्याची काही गरज नाही. की वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्यांना जे प्रश्न निर्मित होतात ना ते पहिलेपासूनच ज्ञानेश्वर रूपी या आईनी स्वतःच देऊन ठेवलेले आहेत बरं का. फक्त त्याची उकल करताना आपल्याला तेवढं त्या ग्रंथाला, त्या कवणांना, त्या रचनांना समर्पित भावनेने, प्रेम भावनेने पाहावं लागतं. आणि मला अजूनही असं वाटतं की आजही ज्ञानेश्वर बोलतात, आजही ज्ञान ते उत्तर देतात. आजकालच्या पद्धतीत नाही बरं का. नाही तर आजकाल देव भेटला म्हणून लोक प्रदर्शन करतात. माझ्या वारकऱ्याला, आमच्या वारकऱ्याला या थोतांडाची सुद्धा गरज नाही बरं का. त्याचं वारीमध्ये चालणं, त्याचं एकादशी करणं, नुसता कळस पाहून डोळ्यात पाणी येऊन अगदी तेवढ्याच समाधानाने परतणं, एकमेकांचे पाय दाबणं, एकमेकांना माऊली म्हणणं, हे संजीवनाचं, ज्ञानदेव त्याच्याशी बोलत असल्याचं, ज्ञानदेव त्याच्या संपर्कात असल्याचं, ज्ञानदेव संजीवन असल्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. तो बाजार मांडूच शकत नाही, कारण हे त्याचं आप्त स्वकीयाचं नातं आहे. आणि मला तरी असं वाटतं की बाजार त्याचाच होतो ज्याचं मूल्य असतं. हे अमूल्य आहे, स्वसंवेद्य आहे, आत्मस्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. नवे नवे हा नुसता देव नाही, हा ज्ञानदेव आहे. हा ईश्वर नाही, हा ज्ञानेश्वर आहे. हा योगी नाही, हा ज्ञान योगी आहे. हा नाथ नाही, हा ज्ञाननाथ आहे. आणि एवढं सगळं मोठेपण घेतल्यानंतर, एवढ्या सगळ्या उपाधी लावल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या पांगुळासाठी, जरी विपाय पांगुळा येईजे, माझ्यासारख्या बोबड्या बोलणाऱ्या मुलासाठी, माझ्यासारख्या वारकऱ्यासाठी, आम्हा सगळ्यांसाठी, आम्हा वारकऱ्यांसाठी तितक्याच सहजपणे कडेवर लढीवळपणे घेणारी, लाड करणारी ही आमची आई. ही संजीवनच असते बरं का. तुम्ही म्हणालात की हे संजीवनत्व आहे, ज्ञानेश्वर महाराज संजीवन आहेत. आजच्या काळामध्ये हे संजीवनत्व आम्ही कुठे अनुभवू शकतो, किंवा तुम्हाला काय वाटतं, तुमच्याकडे काय उदाहरणे आहेत की हे संजीवनत्व आहे? काय असतं की तुम्ही पुष्कळ लोकांच्या घरी जर गेले तर आजकाल त्याच्यावर फार बुद्धी लावलं जाते. ते आई वडिलांचे फोटो लावून ठेवतात, फार असेल तर ते आजी आजोबांचे फोटो लावून ठेवतात. परंतु तिसरी पिढी झाली की ते फोटो बाहेर निघतात. आणि मग कुठेतरी संकट यायला लागलं सो कॉल्ड, मग ते ज्योतिषांकडे जातात आणि मग ज्योतिष त्यांना आठवण करून देतात की तुम्ही विसरलेले जे पितृ आहेत ना, त्यांची अवकृपा तुमच्यावर झालेली आहे. आणि मग त्यांना अचानकपणे ते सगळे पितर आठवतात. आणि मग तेवढ्यापुरतं कुठेतरी जायचं, त्या पितरांना संतुष्ट करायचा आदर आहे त्याच्यावरती. ते ज्यांना वाटतं त्यांनी करावं, मलाही आदर आहे. आणि ते तेवढं केलं की त्या पितरांचा त्रास संपतो, पितरांप्रती आपलं कर्तव्य पूर्ण होतं असं आपण म्हणतो. खरे मायबाप असते, पितरांना आदर करावा, पण खरे मायबाप जर असतील ते नाना बतुको बायबर. आजही त्यांचे फोटो लावायचे म्हणून लावत नाही बरं का. ते घरात असले पाहिजे, ते खरे मालक आहे म्हणून आमच्या वारकऱ्यांच्या घरात असतात. आणि इतक्या पिढ्या झाल्या तरी त्या तसबिरी काढायची कोणाची हिंमत नाही, कारण की त्या प्रेमाच्या तसबिरी आहेत. ते परत सांगितलं ना, संकुचित परंपरा नाही, ती विश्व परंपरा आहे. ती वंश परंपरा जरी असली तरी ती वंश परंपरा कोणाची आहे? ज्ञानाची आणि तुकाईची आहे. आणि यांच्या तसबिरी ठेवल्याने आम्हाला सदोदत एक आधार असतो बरं का, की आमचे पितर सुद्धा संतुष्ट असतात की या घरात पुण्याचा संशय. तेव्हा आम्हाला तिथे चिंता करायची गरज नाही बरं का. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योग याग कुठल्या विधी यांनी सिद्धी प्राप्त होत नाही. कुठपर्यंत? वायाची उपाधी दंभ धर्म, हे सगळं दंभ आणि धर्म ठरतं. कुठपर्यंत? जोपर्यंत त्यात भाव नाही. आणि भावे विना देव न कळे निसंदेह. तो देव म्हणजे दुसरा तिसरा कोण? तो ज्ञानदेव आहे. इथे प्रेमाची परंपरा आहे, इथे भक्तीची परंपरा आहे. आणि या दोघांच्या संमिलनामधून जे प्राप्त होणार आहे ते ज्ञान आहे, ते देव आहे,
ते ज्ञानदेव आहे. तर मंडळी, अशा प्रकारे संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीबद्दल, त्यांच्या संजीवनत्वाबद्दल व्यवस्थितपणे चर्चा करून सगळ्या प्रश्नांचं निरसन केलं, त्याबद्दल मी योगीजी निरंजननाथ यांचे धन्यवाद व्यक्त करतो. खूप छान पॉडकास्ट आहे आणि असे संवाद घडत राहावेत. या निमित्ताने कुठेतरी वेगवेगळे विषय सर्वांच्या समोर यावे आणि हा स्तुत्य उपक्रम ज्ञानोबांच्या तुकोबांच्या कृपेने असा सुरू राहावा. आपल्याला सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये, पुन्हा एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.